सिंधुताई सपकाळ यांची सुरुवात होते वर्धा जिल्हा पिंपरी मेघे या गावापासून. वर्धा जिल्हा म्हणजे विदर्भाचा भाग. कापूस पिकवणारी, दुष्काळाशी झुंजणारी जमीन. शहरी सुविधांचा तिथे स्पर्शही नाही, शिक्षणाचा गंध नाही. अशा ठिकाणी 14 नोव्हेंबर 1948मध्ये एक मुलगी जन्माला आली. घरात त्यावेळी आनंद नव्हता. वडील अभिमन्यू साठे गुरे वळण्याचे काम करायचे. अत्यंत गरीब परिस्थिती. नाव ठेवलं चिंधी, म्हणजे फाटक्या कापडाचा तुकडा जी फेकून द्यायची. त्या काळी ग्रामीण महाराष्ट्रात मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे केवळ पैशांची आणि वेळेची नासाडी, असा समाजाचा त्यावेळी विचार होता. पण वडिलांना वेगळं वाटायचं. आईचा विरोध असूनही ते चिंधीला शाळेत पाठवायचे. गुरे चारण्याच्या निमित्ताने चिंधी शाळेत जात असे. पाटी नव्हती म्हणून बारड्याच्या झाडाची पाने घेऊन त्यावर अक्षरे गिरवायची. जंगलात शेण गोळा करताना कागदाचे तुकडे मिळाले तर उंदराच्या बिळात लपवून ठेवायची आणि रात्री चोरून वाचायची. ती खूप हुशार होती. तिला शिकायची इच्छा पण होती. पण 4थीपर्यंतच तिचं शिक्षण झालं. इसवी सन 1960मध्ये त्यांचं लग्न झालं, ते पण वयाच्या 12व्या वर्षी. त्या काळी ग्रामीण महाराष्ट्रात बालविवाह सर्रास व्हायचे. कायदा होता पण कोण विचारतो. चिंधीचं वय होतं 12 वर्ष आणि त्यांचा नवरा होता श्रीहरी सपकाळ. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव त्यांचा सेलू तालुका होता. त्यांचं 32 वर्ष वय होतं आणि दोघांमधील फरक होता जवळपास 20 वर्ष. लग्न होऊन छोटी चिंधी नवरगावला सासरी आली. घरात प्रचंड सासूरवास होता. ढोरासारखी मेहनत तिला करावी लागत होती, तरी पण तिने तक्रार न करता सर्व मेहनत ती करत राहिली. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्यांना 3 मुले झाली आणि 4थ्यांदा गर्भवती असताना त्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. इसवी सन 1968मध्ये आवाज जो सगळं बदलून गेला. नवरगावच्या जंगलात गावच्या महिला रोज जायच्या. शेकडो जनावरांचं शेण गोळा करायच्या, गोऱ्या बनवायच्या, त्या विकल्या जायच्या. पण या महिलांना मजुरी तर 1 रुपया मिळायचा नाही. वन विभाग आणि गावचा सरपंच याचा सगळा फायदा घेत. महिलांनी कंबरडे मोडेपर्यंत काम करायचं, पण त्यांना मोबदला शून्य मिळायचा. 20 वर्षांची सिंधुताई 9 महिन्यांची गर्भवती उठली. त्यांनी सर्व महिलांना एकत्र केलं आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी गावात आले. सिंधुताई बरोबर असल्याचं त्यांनी मान्य केलं. महिलांना मजुरी मिळवून दिली. एक गरीब घरची बाई व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली आणि जिंकली. पण सरपंचाला हे सहन झालं नाही. व्यवस्था उलटली, पण सरपंचाने याचा बदला घेण्याचा मार्ग निवडला. सरपंचाने सिंधुताईंच्या नवऱ्याच्या कानात विष ओतलं. हे 4थं मूल श्रीहरीचं नाही, तुझी बायको चारित्र्यहीन आहे. त्या काळात पुरुषाचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. बाईला विचारायची गरज नाही. श्रीहरी सपकाळने एकही प्रश्न विचारला नाही. त्याच रात्री नवरगाव, सेलू तालुका, जिल्हा वर्धा या ठिकाणी 9 महिन्यांच्या गर्भवती सिंधुताईंना नवऱ्याने मारहाण केली. पोटावर लाथा मारल्या आणि मध्यरात्री घराबाहेर फेकलं. त्या पडल्या नवरगावच्या एका गोठ्यात. एकट्या थंडीत अंधारात, कोणीही जवळ नाही, कोणाचा आसरा नाही. त्याच रात्री त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. गोठ्यात एकट्याने दगडाने 16 वेळा मारून त्यांनी स्वतःची नाळ तोडली. त्यांची शुद्ध हरपली. जेव्हा जाग आली तेव्हा शेजारी एक गाय उभी होती, बाकी जनावरांपासून त्यांचं आणि नवजात बाळाचं रक्षण करत. सिंधुताईंनी नंतर सांगितलं, 16 वेळा दगड मारून नाळ तोडताना एकच विचार केला, अशी वेळ कोणावरही येऊ नये आणि आली तरी मी तिच्यासोबत असली पाहिजे. त्या रात्री मुलगी जन्माला आली. तिचं नाव त्यांनी ममता ठेवलं. गोठ्यातून त्या कशा तरी उठल्या. त्यांच्या अंगावर माराचे वण होते आणि हातामध्ये नवजात ममता घेऊन त्या माहेरी आल्या. पिंपरी मेघे गाव, वर्धा जिल्हा. आईकडे आसरा मागितला. आईने दार उघडलं आणि बंद केलं. नवऱ्याने टाकलेली मुलगी घरात नको. विचार नाही की शहानिशा नाही. सख्खी मुलगी 9 महिन्यांची गर्भवती असताना हाकललेली, ती दारात उभी, ती पण छोट्या नवजात ममताला घेऊन. तरी देखील तिच्या आईने दार बंद केलं. नवऱ्याने हाकललं, गावाने हाकललं, आईने देखील हाकललं. हे आजही घडतं आपल्याच घरात.
नवऱ्याने सोडलं की ती बाई दुसऱ्याची होते. माहेरची नाही आणि सासरची नाही, ती मध्येच लटकते. म्हणूनच सिंधुताई नेहमी सांगायच्या, स्त्रीने कोणावरही अवलंबून राहू नये. नवऱ्यावर नाही आणि आईवडिलांवर देखील नाही, कोणावरही नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव मार्ग आहे. तेव्हाही होता, आजही आहे आणि तोच पुढेही राहील. छोट्या ममताला घेऊन त्या रेल्वे स्टेशनवर आल्या. रेल्वे स्टेशनच हे त्यांचं नवीन घर होतं. परभणी, नांदेड, मनमाड, पुणे रेल्वे स्टेशन हेच त्यांचं घर झालं होतं. मंदिरात, लोकल ट्रेनमध्ये गाणी म्हणायची. रात्री एकट्या स्त्रीला उचलतील म्हणून त्या स्मशानात झोपायच्या. माणसे स्मशानात रात्री येत नाहीत, तिथे त्या सुरक्षित होत्या. एकदा त्यांनी जळत्या चितेजवळ ठेवलेलं पीठ घेतलं, त्याच चितेवर भाकरी भाजली आणि खाल्ली. एकदा जळगावच्या पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण मागे फिरल्या. लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल. ममता जगवायची होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट आला, तो म्हणजे एक म्हातारा भिकारी. एका रात्री एक म्हातारा भिकारी आजारी, भुकेलेला आणि मरणाच्या दारात होता. सिंधुताईंनी त्याला भाकरी दिली, त्याला पाणी दिलं, त्याच्यामुळे तो जगला. त्या क्षणी त्यांना जाणवलं, आपल्या हातात जीव वाचवण्याची शक्ती आहे. आणि मग ठरवलं, जगायचं, लढायचं आणि इतरांसाठी जगायचं. आणि तिथूनच पुढे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला. चिखलदऱ्यात वाघ संरक्षण प्रकल्पामुळे 84 आदिवासी गावे उजाड झाली. हजारो अनाथ मुले झाली. सिंधुताईंनी त्या मुलांना जवळ घेतलं, स्वतः भीक मागून खाऊ घातलं. एक मूल, 10, 100 आणि 1000. आणि मग एक कठीण निर्णय घेतला. स्वतःची मुलगी ममताला पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दिलं. का? माझ्या मुलांमध्ये भेदभाव नको. ममता जवळ असली तर तिच्यावर मी जास्त माया करेन. हा इतर मुलांवर अन्याय होईल म्हणून सख्खी मुलगी दिली, इतरांना न्याय देण्यासाठी. आज ममता कुठे आहे? ममता दगडूशेठ ट्रस्टमध्ये वाढली, शिकली आणि मोठी झाली आणि आईचंच काम पुढे नेलं. आज ममता सिंधुताई सपकाळ सप्तसिंधू महिला आधार संस्था पुणेच्या प्रमुख आहेत. सिंधुताई गेल्यावर त्यांनी 1200हून अधिक जास्त मुलांची जबाबदारी घेतली. ज्या आईने जन्म दिला तिने दुसऱ्यांसाठी सोडलं, त्याच मुलीने आईचं स्वप्न जगवलं. नवरा परत आला. वयाच्या 80व्या वर्षी श्रीहरी सपकाळ परत आले. म्हातारा, एकटा रडत. सिंधुताईंनी आत घेतलं, सगळ्या मुलांसमोर सांगितलं, हे माझं सर्वात मोठं मूल, याची काळजी घ्या. पुढे सांगितलं, जर यांनी मला हाकललं नसतं तर तुम्हाला माई मिळाली नसती, म्हणून यांचे आभार माना. ज्याने हाकललं त्याला माई म्हणून सांभाळलं. महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं. सिंधुताईंचं पुस्तक कर्नाटकच्या 10वीच्या अभ्यासक्रमात आहे, महाराष्ट्रात नाही. त्या सिंधुताई म्हणाल्या, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं. आपल्याच माणसाला आपण जगते वाचते ओळखत नाही. चित्रपट आला तेव्हा कळलं, पुरस्कार मिळाले तेव्हा आणि त्या जेव्हा गेल्या तेव्हा आठवण काढली. 4 जानेवारी 2022 रोजी सिंधुताई गेल्या. त्यावेळी त्यांचं वय 74 वर्ष होतं. मागे सोडून गेल्या 1074 दत्तक मुले, 750हून अधिक पुरस्कार, त्यामध्ये पद्मश्री देखील समाविष्ट आहे. एक चिंधी, जगाने ज्याला फाटक्या कापडासारखं फेकून दिलं होतं, ती हजारो जीवांची माई बनली.